की अभिजात कशाला म्हणायचं, म्हणजे ज्याला आपण अभि प्लस जात असं जो त्याची फोड करतो. अभि म्हणजे उच्च दर्जाचा किंवा ॲरिस्टोक्रॅट. तर जी गोष्ट निसर्गाशी जमवून घेत नाही किंवा उत्क्रांतीच्या वेगाशी स्वतःला टिकवू शकत नाही ती कालांतराने नष्ट होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती मतमतांतर घडवून त्याच्यावरती वाद करणे ही मराठी माणसाची सवय नव्हे खोडच आहे. आपल्याकडे समाजामध्ये राहण्याचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात. जेव्हा तुम्ही एक मेडिकल पर्स्पेक्टिव्ह जनरल इतिहासाला लावता तेव्हा इतिहासात काय विशेषता दिसतात? कारण 2500 वर्षानंतर पण बुद्ध आपल्याला मोठा का वाटतो आणि जगाला तो ऍक्सेप्ट का होतो? कारण बुद्ध हा मूलभूत तत्वाविषयी बोलतो. तो म्हणतो की तुमचा शोध तुम्ही स्वतः घ्या, कुठलाही विषय असो, त्याच्यातल्या मूलभूत गाभ्याकडे जाणारी जी काही विचारसरणी असते ती तुम्हाला स्वच्छ, मोकळं, निर्मळ असं सत्य सांगते. आणि ते सत्य जर तुम्हाला शोधता आलं तर मग आयुष्य खूप सोपं होऊन जातं. आपण हे डेक्कनच्या प्लॅटूवरती राहतो आणि आपली जी मराठी भूमी आहे ही ज्वालामुखीतून निर्माण झालेली भूमी आहे की माणूस फक्त डोक्याने विचार करत नाही, तो पोटाने विचार करतो. जगाच्या पातळीवर आपण वेगवेगळ्या सभ्यता मानतो. सातवाहन काळातला जो प्राचीन महाराष्ट्र आहे तो कसा होता? त्याचं व्यवस्थापन कसं होतं? त्याचं अर्थकारण कसं होतं? त्याचं राजकारण कसं होतं? परंतु मराठीचा सर्वप्रथम उल्लेख जो सापडतो तो नाणेघाटमध्ये 2200 वर्षापूर्वी नागनायिका नावाची सातवाहन सम्राज्ञी होती. तिचा जो काही शिलालेख आहे त्या शिलालेखमध्ये मराठीनो नावाचा तो उल्लेख आहे. होमे सेपियन्स म्हणून आपण सगळे एकच आहोत. मलिक अंबर हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इतिहासकांनी थोडासा ऑप्शनला टाकलेला विषय. बरोबर. आणि महादजी शिंदे हे नुसते वजीर नव्हते तर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवण्या इतपत वजन त्यांनी प्राप्त केलं होतं. इस्लामनं काय कॉन्ट्रीब्यूट केलं महाराष्ट्राच्या मातीला? जी व्यक्ती 3 पिढ्या जिथे राहते, जिथे खाते आणि जिथे लग्न करते आणि जिथे उपजीविका करते, त्यानंतर त्या लोकांना आम्ही तिथलं समजतो. मुळात तुम्ही जर पाकिस्तानला कधी गेलात किंवा तालिबानी विचारसरणी बघितली किंवा वहाबिझम अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल की मस्जिदीचे मिनार त्यांना कबूल नाहीत, अशा पद्धतीच्या घुंबट असलेल्या मस्जिदी त्यांना कबूल नाहीत आणि वहाबिझमला इस्लामचं कुठलंही दृश्य स्वरूप कबूल नाही. किंबहुना त्यांना ही गाणी ही सुद्धा हराम वाटतात. जी 600 वर्ष एकामेकांच्या नरडीचा घोट घ्यायला येणाऱ्या सगळ्या तलवारी एकाच कपाटात लाईनमध्ये ते ठेवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जागी असतील तर त्यांनी काय केलं असेल हा मापदंड आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णयाच्या वेळेस कामाला लावू शकतो की मराठे ही प्रचंड सूरवीर अशी जमात आहे आणि इंग्रजांचा खरा जर शत्रू कोणी असेल तर या भारतवर्षामध्ये ते मराठेच आहेत.